ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचा रूट मार्च। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलिसांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रूट मार्च काढला। संवेदनशील भागांसह मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला। तर तत्कालीन आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल ही घेण्यात आली। तब्बल 170 होमगार्ड जवानांसह पोलीस, SRPF आणि RCPच्या तुकड्यांनी सहभाग घेतला। ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला। मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांसह संवेदनशील भागातून पोलिसांनी संचलन करत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश दिला। या रूट मार्चमध्ये DYSP आणि प्रभारी अधिकाऱ्यांसह 4 अधिकारी, 18 पोलीस अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, SRPFची 1 प्लॅटून, RCPची 1 तुकडी आणि तब्बल 170 होमगार्ड जवान सहभागी झाले। दरम्यान पोलिसांकडून मॉक ड्रिल ही घेण्यात आली। अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत पोलीस दल किती तत्परतेने कारवाई करू शकतं याचा सराव यावेळी करण्यात आला। सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी आणि ईद ए मिलादचा सण शांततेत पार पडावा यासाठी संवेदनशील भागांसह शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला। नागरिकांनी सण उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। आज 25 ऑगस्ट 2026 रोजी मिरज शहरामध्ये सांगली जिल्हा पोलीस तर्फे ईद ए मिलादच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चमध्ये DYSP, 4 प्रभारी अधिकारी, तसेच 18 अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, SRPFचा 1 प्लाटून, RCP आणि 170 होमगार्ड हे सहभागी झाले होते। हा रूट मार्च आम्ही बऱ्यापैकी मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्याला कव्हर करत घेतलेला आहे। या रूट मार्चमधले 2 उद्देश होते आमचे। एक म्हणजे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलीस डिपार्टमेंटची सुसज्जता चेक करणे, हे दोन्ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं। जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।